एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील नडगाव बेलपाडा खडवली या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या 2 वर्षांपासून दुरावस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबर वाहून गेल्याने वाहन चालक, रिक्षा चालक, विद्यार्थी, शालेय मुले, गर्भवती महिला व रुग्णांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहतुकीची मोठी वर्दळ असते। पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नवीन रस्ता बांधावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व श्रमजीवी संघटना गाव समितीचे प्रमुख रमेश पारधी यांनी केली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भरत दळवी, मुरबाड। नडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेला नडगावपासून आपल्या बेलपाडा गावापर्यंत हा रस्ता येतो आहे। रस्त्याची अवस्था खूप खराब आहे। काय सांगाल, प्रशासन लक्ष देतंय का? इथं तर आता खूप दिवसापासून हा रस्ता खराब आहे। आम्ही खूप दिवसापासून वारंवार त्यांना सांगत राहतो का रस्ता आमचा खराब झाला आहे, रस्ता आम्हाला बनवून द्या, पण कोणी प्रशासन लक्ष देत नाही आमच्या रस्त्यावर आणि काही बोलतसुद्धा नाही का तुमचा रस्ता मंजूर झाला आहे की नाही झाला आहे। खूप आम्हाला त्रास होतो या रस्त्यामुळे आणि गरोदर बाया, जाणारे येणारे यांना पण खूप त्रास होतो। आमची मुलं कामावर जातात, रात्री बेरात्री येतात, पाण्यानं भरलेला खड्डा त्यांना बरोबर समजत नाही, परतात त्यांचा अपघात होतो, कोणत्या पायावर लागला, कोणाचे हातावर मार लागला, असे भरपूर झालेले आहेत। अधिकारी येतात का? अधिकारी येत नाही, अधिकारी कोणी लक्ष देत नाहीत। डांबर तर निघालेले, डांबर पूर्णच निघाले। जवळजवळ 2 वर्ष झाली हा रस्ता खराब झालेले, कोणी अधिकारी लक्ष देत नाही या रस्त्यावर। काय मागणी आहे तुमची? आमची मागणीची आम्हाला रस्ता आम्हाला बनवून पाहिजे, दुसरी आम्हाला काय मागणी। आमचा जसा पहिला रस्ता होता तसा आम्हाला रस्ता बनवून पाहिजे। किती वर्ष झाली? जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली या रस्त्याला, रस्ता खराब झालेला आहे, कोणी बनवित नाही। साधारण त्याची दुरुस्ती पण करत नाही का, खड्डे भरीत नाही, काहीच नाही। जसे खड्डे पडले तसे खड्डे पडून दिले, खड्डे पण भरीत नाही, काहीच नाही। रस्त्याचं काय लेवल दिसते का? रस्त्याला लेवल नाही आहे, कुठे मोरे दबलेले आहेत, कुठे मोरे फुटलेले आहेत। एक महिला पडली होती, गरोदर बायांना जायला त्रास होतो, रिक्षामध्ये गाडीमध्ये न्यायला त्रास होते त्यांना, आम्हाला सुद्धा गाडी चालवायला त्रास होतो। आमची मला रिक्षा चालवायला सुद्धा त्रास होतो या रस्त्याला। माझी रिक्षाचे 3 टायर आहेत, 3 टायर कुठल्या खड्ड्यामध्ये टाकू? आणि गरोदर बाई असली, पेशंट असला, हायवे जर पेशंट न्यायचा असला त्याला सुद्धा टायमावर नेता येत नाही आम्हाला। विंचू चावलेला पेशंट असेल, आता पाण्या पावसामध्ये विंचू चावतो, साप चावलेला पेशंट असेल, त्यांना सुद्धा आम्हाला घाईवर नेता येत नाही दवाखान्यामध्ये। अशी परिस्थिती आमची रस्त्याची आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।